आता यंत्रणा कशी बसवायची विभागीय आयुक्त कार्यालय नागपुर। इस वक्त हम लोग की कैमरा टीम यहाँ पर है और यहाँ पर गढ़चिरौली से कुछ पीड़ित लोग आए हैं अपनी समस्याओं को लेकर के। वो अनाथ हैं, आइए जानते हैं उनकी समस्याएं क्या है। नेताजी जो है हमारे साथ अभी, ये ऐसे व्यक्ति हैं जो हर समाज का प्रतिनिधित्व करते हैं, जगदीश इंगड़े जी। आइए जानते हैं आप, जो ये लोग आए हैं उनकी प्रॉब्लम क्या है सर? मुकडी-टोला तालुका मुलचेरा या गावामध्ये आमच्या माडिया समाजाचे कुटुंब बरेच प्रमाणामध्ये राहतात। अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क कायदा अधिनियम 2006, 2008 सुधारित नियम 2012 हा कायदा अस्तित्वात आला 2005ला। आता 2025 चालू आहे, तरीसुद्धा आमच्या अनुसूचित जमातीपैकी जे काही आदिवासी गोंड कोलाम आहेत, आदिम जातीपैकी माडिया समाज आहे, या समाजाच्या लोकांना त्या कायद्यापासून वंचित ठेवत आहेत। कायदा 13 डिसेंबर 2005 पूर्वीचा पुरावा मागतो। तो मार्गदर्शक तत्वानुसार या लोकांकडे 2005च्या पूर्वीचे पुरावे आहेत, परंतु त्यांच्याकडे पुरावे असताना सुद्धा त्या स्थानिक महसूल यंत्रणेने, स्थानिक वन हक्क समितीच्या यंत्रणेने या लोकांना वंचित ठेवलेलं आहे। काही लोकांची तिथं नैसर्गिकरित्या मृत्यू झालेला आहे। आज आमचे माडिया समाजाचे वासुदेव मासा आलाम हे मुकडी-टोलेचे आहेत, ते जिवंत असताना कायदा अस्तित्वात आला। आज ते दुर्दैवाने त्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला। आज त्यांच्याकडे अशा पद्धतीचा ग्रॅज्युएट झालेल्या पोरी येतात, त्यांच्या 4-5 कुटुंब, मुलीचंच कुटुंब आहे, त्यांना कोणत्याच पद्धतीचा सहारा नाही। आज त्यांच्या अतिक्रमण जमीन, जी शेतीची जमीन आहे, ती जमीन आज त्यांच्या नावावर नसल्यामुळं त्यांचं कुटुंब धोक्यात आलेलं आहे। या सगळ्या गोष्टीचा सारांश घेऊन आम्ही सन्माननीय विभागीय आयुक्त मॅडमकडे इथं सादर करण्यासाठी आलो की ज्या लोकांकडे पुरावे आहेत अशा लोकांचे तुम्ही दावे अपात्र का केले, आणि त्या अपात्र झालेले जे दावे आहेत, ज्या लोकांकडे पुरावे आहेत त्याचं पुन्हा व्हेरिफिकेशन करा आणि पुन्हा तुमचा प्रतिवेदनात्मक अहवाल तुमच्या महसूल यंत्रणेमार्फत, तुमच्या वन विभागाच्या यंत्रणेमार्फत त्यांचा अहवाल बोलून त्यांचे प्रकरण पुनर्जीवित करा। अशा पद्धतीची मागणी मी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केलेली आहे। सरिता, आप कहाँ रहते? मुकडी-टोला। मैं गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट से हूँ, मुकड़ी-टोला गाँव की हूँ। आपकी क्या डिमांड है, क्या मांग है आपकी? आपके पिताजी है अभी? नहीं, मेरे पापा गए, इसलिए पापा ने ये करके मैं आ गई यहाँ पे। अच्छा, हाँ। तो खेती आपके नाम, पापा के नाम पर है? पापा का नाम पर है। अच्छा, तो क्या अभी क्या है आपके पास में? कुछ खाने की, रहने की व्यवस्था कैसी है आपके पास में? अभी कुछ नहीं है, लेकिन क्या करेंगे, अभी वही हाथ मजदूरी कर रहे हैं? हाँ, हाथ मजदूरी करके खा रहे हैं अभी। अच्छा, आपके घर में और कौन कौन है? कोई नहीं, मम्मी और 2 बहन, हम दोनों तीनों। और बहन यहाँ पे आई है? हाँ, कहाँ है? यहाँ पे। क्या नाम है बेटा आपका? नमिता वासुदेवाला। नमिता? हाँ। अच्छा, पढ़ाई कर रहे हैं आप अभी? हाँ, BA सेकंड ईयर में हूँ अभी। BA सेकंड ईयर में हो? हाँ। चलो, मेहनत कर रहे हैं आप, चिंता मत करो, आपको आपके मेहनत का फल मिलेगा, मिलना ही चाहिए। तो ये इंगड़े जी है ना, चिंता मत करो। ये महसूल मंत्री जी से भी आप थोड़ा सा मिलने की कोशिश करो, तर या साहब से। या प्रकरणावरती आदिम जातीमध्ये जे काही आमची माडिया समाज आहे आणि अशा अनेक प्रकरणं वंचित आहेत की ज्याच्याकडे दुर्लक्ष आहेत। या लोकांच्या अज्ञानपणामुळं पुरावे असताना सुद्धा स्थानिक महसूल यंत्रणा त्यांच्याकडे लक्ष देत नाही। म्हणून आता उद्या वनमंत्री येणार आहे, वनमंत्र्याचं सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे। महसूल मंत्री आपल्या बावनकुळे जी आहेत त्यांची सुद्धा आम्ही क्रांतीवीर बाबूराव शर्माके, आदिवासी गोंड समाज संघटना, समाजदादा कोलाम ब्रिगेड आणि बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही मंत्री महोदयाची भेट घेऊन सुद्धा यांच्या प्रकरण निकाली काढण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करणार आहे। परंतु वासुदेव मासा आलाम यांची मयत आता 2022ला झाली, कायदा 2021ला झाली आणि कायदा 2005ला अस्तित्वात आला। कायदा अस्तित्वात असताना ते जिवंत होते, तेव्हा त्यांना त्यांचे दावा अपात्र करणं, त्यांचं सातबारामध्ये नाव नोंदवणं अपेक्षित होतं। आज त्यांच्या मृत्यूचं कारण पुढे करून आमच्या भगिनीवर अन्याय करत आहेत। अजाबाद अन्याय सहन केला जाणार नाही। आमच्या माडिया समाजाच्या ज्या पोरी आहेत, ज्याचे कुटुंब आहेत, त्या कुटुंबाच्या न्यायासाठी संविधानात्मक मार्गाने आमचा निरंतर हा लढा सुरू राहणार आहे। याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आम्ही रिसर निवेदन दिलं, त्याच्यावर जर कार्यवाही झाली नाही तर मुलचेरा तहसीलच्या कार्यालयासमोर जाऊन आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू। जननेता जगदीश इंगड़े, इनकी मांग है कि जो पीड़ित परिवार है इन्हें इंसाफ मिले, और जो पीड़ित परिवार का जो मुखिया था उनकी डेथ, उनका निधन
लगभग 16 साल पहले 2021 को हो चुका है और उनके रहते हुए ये नियम लगभग 16 साल पहले बन चुका था, लेकिन आज भी वो इससे वंचित हैं। इस राज्य के जो राजस्व मंत्री हैं श्री चंद्रशेखर बावनकुळे जी और वन मंत्री जी हैं, उनसे काफ़ी उम्मीदें इनको हैं और वो काफ़ी कोऑपरेटिव नेचर के हैं। अब देखते हैं कि इन्हें इंसाफ कब मिलता है। वीडियो जर्नलिस्ट राहुल बड़ावी के साथ मैं राकेश यादव, नागपुर।